एकापेक्षा एक बेबी अशी ही डान्स मस्ती नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे पॉन्ड्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली पॉवर्ड बाय 100 डिश वॉश बार. सागराला जशी लाटांची साथ असते, आकाशाला जशी चांदण्यांची साथ असते, नात्याला जशी प्रेमाची साथ असते, तशा या सर्व अप्सरांना त्यांच्या कोरिओग्राफर्सची आणि राण्यांची साथ असते. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोन्ही राण्यांचं, सर्व अप्सरांचं आणि त्यांच्या कोरिओग्राफर्सचं. फटकेबाजीला जशी नजाकतीची साथ मिळाली की तेंडुलकर घडतात, गोड गळ्याला प्रतिभेची साथ मिळाली की मंगेशकर घडतात, श्रद्धेला विद्वत्तेची साथ मिळाली की साळगावकर घडतात आणि चिरतारुण्याला गुणवत्तेची साथ मिळाली की पिळगावकर घडतात. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महागुरु अर्थात सचिन पिळगावकर यांचं. तेव्हा आजच्या आमच्या भागाची थीम आहे एकमेकींना साथ करणं. त्यामुळे येत आहेत लावण्यवती अप्सरा प्राची चेऊलकर आणि तिला साथ करतायत त्यांच्या टीमचे कोरिओग्राफर आशिष पाटील. जब जब तेरे पास मैं आया एक सुकून मिला जिसे मैं था भूलता वो वजूद मिला. संभल जा करने चला है तू. जानू ना मैं जानू ना Let's try some noise bit. सुरुवात कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा हा परफॉर्मन्स आहे. आणि सगळ्यात आधी मला आशिष तुझं कौतुक करावं असं वाटतं, कारण तू कोरिओग्राफर का आहेस, तू गुरु का आहेस हे तुझ्या नृत्यातनं आता तू सादर करून दाखवलंस. क्या बात आहे. आजच्या आपल्या भागाची थीम आहे साथ, म्हणजे साथ संगत मधला साथ. तर आई वडील गुरु भाऊ बहीण यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंतच्या आयुष्यात तुला उत्तम साथ देणारी व्यक्ती कोण? ही साथ मला एकापेक्षा एक मध्येच मिळाली ऍक्च्युली. सगळ्यात पहिली जी साथ मिळाली मला ती सचिन सरांची मिळाली. त्यांच्या कॉम्प्लिमेंटची मला एक साथ होती की माझे प्रत्येक वेळेस जे पुढचे परफॉर्मन्सेस होते ते मला आणखीन ग्रो करत फुलवता आले. आणि त्याच्यानंतर आशिष. वा क्या बात आहे. आम्हाला सगळ्यांनाच तुमचा हा परफॉर्मन्स खूप आवडलेला आहे. पण आता आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. आशिष, प्राची, सर छान झाला डान्स. थँक्यू सो मच. थँक्यू सर. प्राची, तुमचा परफॉर्मन्स खूप छान होता. तुमची कोरिओग्राफी आणि परफॉर्मन्स दोन्हीही खूप सुंदर.
आता आपण या पर्वाच्या या स्टेजला पोहोचलेलो आहोत, त्यामुळे मी तुमच्या बारीक सारीक गोष्टींबद्दल तर बोलणार आहेच, पण तत्पूर्वी एक मोठीशी मी एक त्याला आपण क्रिटिसिझम नाही म्हणू शकणार, पण एक कॉमेंट केली तर तुम्हा दोघांना चालेल का? हो सर, नक्की. मनापासून ते एक्सेप्ट करणार Yes, हो sir. नक्की सर. आणि मी जे सांगीन ते लक्षात ठेवणार? येस हो, सर. हो. नक्की. Absolutely, sir. कारण हे मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच मी हे हो, हो. स्पष्टपणे बोलू शकतो आणि सांगू शकतो किंवा काहीतरी करू शकतो. तुमच्या परफॉर्मन्स बद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या मते इट वॉज अ व्हेरी 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 वेल कोरिओग्राफ्ड ऍक्ट. थँक्यू सो मच. आणि तुम्ही दोघांनी तो परफॉर्म अतिशय सुरेख केलात. मी माझ्या रसिक प्रेक्षकांना एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ज्या काही एका पोर्शन मध्ये बिगिनिंगच्या पोर्शन मध्ये आशिष आणि प्राची या दोघांच्या मुवमेंट मुद्दामून सिंक्रो कोरिओग्राफ केलेल्या नव्हत्या. त्यामुळे कदाचित बघताना तुम्हाला असं वाटेल त्या पर्टिक्युलर पोर्शन मध्ये की हे सिंक्रोनाइज होत नाहीये का, पण ते तसंच कोरिओग्राफ केलं गेलं आहे. त्यामुळे एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक किंवा एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक असं करत करत मग एकत्र येऊन मग सिंक्रो मुवमेंट्स. दिस वॉज द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ दिस कोरिओग्राफी. एम आय राईट? येस सर, ऍब्सोल्युटली राईट. हे सगळं तुम्ही फार सुंदररित्या दाखवलं आणि एक खूप छान प्रॉमिस तुम्ही तुमच्या या पहिल्या परफॉर्मन्समध्ये आजच्या या भागात केलेला आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो थँक्यू मच. सर. थँक्यू सो मच. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 07 आणि पाठवा 57575 वर. जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये दोन स्पर्धक एकमेकांच्या साथीने परफॉर्म करत असतात तेव्हा एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांच्या साथीनं इतरांशी स्पर्धा करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो आणि तेच उत्तम परफॉर्मन्सचं लक्षण असतं. तेव्हा अशीच एकमेकांना पूरक साथ करण्यासाठी येत आहेत सौंदर्यवती अप्सरा हेमांगी कवी आणि प्राजक्ता माळी. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारे बावरले मी सावरले का जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तीरी करतोय फोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. नकोच फोडू काना माझी घागर आज रिकामी आज दिली बघ नंद किशोरा आतील आज तुझ्या रे रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले. वाट अडवुनी हसतो गाली गोवेणू ऐकून मोहित झाले भान हरपुनी रमते गोपिका श्याम रंगीन होऊन गेले मन फुलवी असा खाना फुलवी असा नटनागर गिरिधारी त्याच्या संग रंगले रास रंगले फिरतीची रीत न्यारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. वा वा वा. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या दोन गवळणी म्हणजे रा आणि धा. दोघींपैकी नेमकी राधा कोण? मी आणि ही? मी पण हा, नाही मी तुमचा कृष्ण मी आहे यामध्ये पण काही स्पर्धा नाही? काय ग
थांबा एक मिनिट आम्हाला. करेक्ट चुकीचं आहे हे. काय करेक्ट चुकीचं आहे. बरोबर. नाही. कृष्ण लेफ्टी होता. पाय उजवा मग आणि उजवा पाय क्रॉस. पडेन ना मी. एक कृष्ण आहे आमच्या समोर ऑलरेडी. हा. तो कृष्ण नाहीये, ते श्रीकृष्ण आहेत. ओ. तर सतत तुम्हाला श्रीकृष्ण म्हणून मला ते कंसात टाकतात. मला हेमांगी तुला आधी हा प्रश्न विचारायचा वाटतो की आतापर्यंतच्या आयुष्यात तुला कोणाची उत्तम साथ मिळालेली आहे? व्यक्ती नाहीये पण चॅनल आहे. हा हा. आणि ते म्हणजे झी मराठी. वा. वेळोवेळी त्यांनी मला इतकी साथ दिली आहे कारण आधी खूप सिरियस पठडीची ही हिरोईन म्हणून मला कधीच कॉमेडी हे करू दिलं नाही. पण झी मराठीने एवढा कॉन्फिडन्स दाखवला की मी 4-5 सीझन केले फुबाई फूचे. ते झालं. त्याच्यानंतर त्यांनी डान्समध्ये माझा कॉन्फिडन्स दाखवला की तू डान्स सुद्धा करू शकते. मला वाटतं एवढी मोठी साथ कुणीच नाही देत. क्या बात आहे. प्राजक्ता. असे खूप सारे जण आहेत खरं तर, पण एक मी नाव इथे नमूद करू इच्छिते म्हणजे माझ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका द्विवेदीबाई. त्यांनी पहिल्यांदा आईला असं सांगितलं, म्हणजे गॅदरिंगमध्ये मी जेव्हा परफॉर्म करत होते, की अहो ही बरी नाचते, तुम्ही हिला डान्स क्लासला घाला. आजही कुठलाही परफॉर्मन्स पाहिल्यानंतर त्यांचा मला फोन येतो आणि दोन्ही गोष्टी त्या मला सांगतात, हे छान होतं, हे गचाळ होतं. आणि खूप खूप चांगली साथ आहे त्यांची मला, माझ्या कुटुंबाला सुद्धा. त्यामुळे मी असं म्हणेन की येस, मी कृतज्ञता व्यक्त करते त्यांच्याविषयी. क्या बात आहे. वा. आता आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सर, तुम्हा दोघींचं हे नृत्य पाहून खरंच मला मथुरेला आल्यासारखं वाटलं. आणि तुमची कोरिओग्राफी सुद्धा अप्रतिम होती. मला प्रामुख्याने एक गोष्ट या परफॉर्मन्स मध्ये आढळली, ती म्हणजे की एक ट्रेंड डान्सर आणि एक अजिबात ट्रेंड डान्सर नाही, या दोघींनी एकत्र येऊन सिंक्रो करण्याचा प्रयत्न करावा, ही माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. एकापेक्षा एकचं पर्व. मी सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, हे फक्त डान्सर्स करता असतं असं नाही. हे डान्सर्स पेक्षा आधी नॉन डान्सर्स करता असतं. आणि त्यांच्यात होणारा बदल आणि इम्प्रूव्हमेंट हे या मंचाचं काम आहे. थोडंसं कोऑर्डिनेशन इकडे तिकडे झालं हेमांगी, पर्टिक्युलरली तुमचं. पण तुमचा प्रयत्न अप्रतिम होता. त्यामुळे तुमच्या या परफॉर्मन्सला माझ्याकडनं थँक्यू सर. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 01 आणि हा SMS पाठवून द्या 57575 वर. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस, माझा कोड नंबर आहे 02 आणि पाठवून द्या 57575 वर. महर्षी व्यासांना गणपती बाप्पाने साथ दिली तेव्हा महाभारतासारखं महाकाव्य लिहिलं गेलं. अर्जुनाला श्रीकृष्णाने साथ दिली तेव्हा तो अजेय झाला. म्हणजे कोणाला साथ द्यायची हे जितकं महत्वाचं असतं, त्याचबरोबर कोणाची साथ घ्यायची हे सुद्धा महत्वाचं असतं. हे जर आपण योग्य पद्धतीने ठरवलं तरच आपण यशाची शिखरं गाठू शकतो. ह्यामध्ये जर एखाद्या शिष्याला गुरुनं साथ द्यायची ठरवली तर मात्र दुधात साखर पडल्यासारखं होतं, नाही का? त्यामुळे आता आपल्या शिष्याला एक गुरु साथ द्यायला या मंचावरती येत आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सौंदर्यवती अप्सरा सुकन्या काळण आणि त्यांचे कोरिओग्राफर अजिंक्य शिंदे यांचं.
is back. Oppan Gangnam Style. Oppan Gangnam Style. Oppan Gangnam Style. देव काय कोल्हापुरी मेल्या Oppan Gangnam Style. Oppan Gangnam Style. क्या बात आहे, क्या परफॉर्मन्स था. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुम्ही एकापेक्षा एकच्या पहिल्या पर्वापासून या 7व्या पर्वापर्यंत साथ आहात, बरोबर? हो हो एक्झॅक्टली तुम एक्झॅक्टली. दोनों की दोस्ती की मिसाल देते लोग यहाँ पर. मला तर इथे जाणून घेते तुम्ही एकमेकांच्या बरोबर परफॉर्म करत असताना खूप कम्फर्टेबल असता हे आम्हाला माहिती आहे. पण एकमेकांच्या त्रुटी ओळखून त्यांना साथ करणं म्हणजे नेमकं काय? दोघांना विसरायची सवय आहे पण मी पुष्कर श्रोत्री. नाही डान्स अच्छा अच्छा हा. तू ठीक आहे पण त्याची विसरायची लेवल जरा जास्त आहे, माझी थोडी कमी आहे, मी लोअर लेवलला आहे. त्यामुळे डान्स करताना त्याच्याकडे असं बघितलं विसरला वाटतं, चला आता आपण काहीतरी ह्याला पकडू आणि मग हा तिथून पकडतो, हा आता सुगंधाने हे पकडलं की असं, म्हणजे तो जो गिव्ह अँड टेक असतो ना तो असा असतो की चालू इथे डोळ्याने चुकलेच बरं पुढे, चुकलेच बरं पुढे. अजिंक्य अरे काय ऐकतोय मी? हो हे खरं आहे. आय डोंट वर्क विथ असिस्टंट्स जास्ती आणि मी त्या आर्टिस्टला बघून समोर त्याच्या कुवतीप्रमाणे मी पटापट आणि मला सुचत जातं एकदा फ्लोमध्ये, पण ते सुचत जातं आणि नंतर मलाच लक्षात नाही राहत. म्हणून आर्टिस्ट पण माझ्याशी वैतागले असते की मी दरवेळेस काही ना काहीतरी बदलत असतो. म्हणजे प्रत्येक वेळी नवनवीन काहीतरी सुचत जातं. बरोबर. हे सांगायचं म्हणजे विसरत नाहीस रे तू, आधीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आपण. साथ, बरोबर. अशी साथ. बरं आता मला तुला विचारायचंय की आई वडील गुरु कळलं यांच्या व्यतिरिक्त अशा कोणत्या व्यक्तीची साथ तुला आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मिळालेली आहे? सर्वात आधी तर सचिन सर. मला आज सुकन्या काण संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं तर त्यांच्या कॉम्प्लिमेंट्समुळे, त्यांनी माझ्या कलेला दाद दिल्यामुळे, आणि दुसरं म्हणजे माझे इथे बसलेले दोन्ही कोरिओग्राफर्स ऑब्व्हियसली अजिंक्य आणि ओमकार. आणि आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सर काय म्हणू शकतो मी या परफॉर्मन्सला? एनर्जेटिक परफॉर्मन्स, येस. कॉम्प्लिमेंटिंग परफॉर्मन्स, येस. इतरांना डोळे फाडून पाहायला लावणारा परफॉर्मन्स, येस. अप्रतिम झाला परफॉर्मन्स तुमचा. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 08 आणि पाठवा 57575 वर. एकमेकांना योग्य साथ देण्यासाठी आता येत आहे लावण्यवती राणी मेघा घाटगे आणि त्यांना साथ द्यायला येत आहेत कोरिओग्राफर शरद घागरे. स्पर्शान घायाळ झालो, नादाने ज्वानीनं केला इशारा, लगा मोटरिया का धक्का तो हम कलकत्ता पहुंच गए, लगा मोटरिया का धक्का तो हम कलकत्ता पहुंच गए. कळेना हा प्रेमात पडला, प्रीतीच्या स्पर्शानं घायाळ झाला, नादानं ज्वानीनं केला इशारा, बाण आला का? मोरा नजरिया का धक्का बलम कलकत्ता पहुंच गए, लगा मोटरिया का धक्का तो हम कलकत्ता पहुंच गए.
लहानपणी की स्वप्नी मला ते नाही उमगले. मोरा नजरिया का झटका बलम कलकत्ता पहुंच गए. वाव, काय एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. क्या बात है. खरंच अजून विश्वास बसत नाही तुमचा परफॉर्मन्स संपलाय का? अजून करायचा होता, खूप मजा करायची होती, पण संपला. अरे यार, परफॉर्मन्स बघत असताना असं वाटत होतं की गोविंदा आणि बिपाशा बासू नाचतायत की काय. खरं मेघा, या निमित्तानं तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आई, वडील, नवरा किंवा गुरु सचिन सर यांची साथ आपल्याला निरंतर आहेच. त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या व्यक्तीची साथ तुला आतापर्यंतच्या आयुष्यात मिळाली? जेव्हा मी मेघा घाडगे कुठेतरी नाव चार चौघात घेतलं गेलं होतं, त्यावेळेस नेमके माझे वडील गेले. मी या क्षेत्रात आल्यापासून मी एकटीच होते. या नृत्यातनं किंवा या करिअरमधनं मी जे काय निवडलं त्यातनं माझं घर सांभाळलं जातं एवढंच माहिती होतं मला. एक जॉब करतो त्याप्रमाणे माझं झालं होतं ते. त्यामुळे लहान भावंड सगळी, त्याच्यात मी मोठी. आई पण मला आईसारखं न वागवता मलाही तिला मुलीसारखं वागवावं लागलं. एक आई बनून सगळं कुटुंब सांभाळणं. त्यानंतर मी आजूबाजूला जे मी बघत गेले त्या लोकांकडनं मी शिकत गेले की जेव्हा मला दुसरीकडनं चुकीचं बोललं जायचं की वडील मंत्रालयात काम करतात, मुलगी तमाशात नाचते, त्याच्याकडनं उलट मला एनर्जी मिळायची. तुम्हाला दाखवते मी काय आहे ते, मी दाखवणार. तर ही माणसं मला माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह बनली, निगेटिव्ह माणसं. त्याच्यातनं मला एनर्जी मिळत गेली. मी त्यांना थँक्स म्हणेल त्यासाठी की प्लीज असं करत राहा, म्हणजे मला जास्त एनर्जी येईल अजून. क्या बात आहे. म्हणूनच मेघा, आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. आणि आता वेळ आलेली आहे जाणून घ्यायची की महागुरूंचं काय मत आहे. सर, तुम्ही दोघांनी जो मजा आणलाय ना या गाण्याला इथे सादर करून, अशा प्रकारे सादर करून, एक्सलंट. तुमच्या स्टाईलनी तुम्ही नाचत होता, तुमच्या स्टाईलनी तुम्ही नाचत होतात आणि ते सुद्धा पाहताना सुसंगत वाटत होतं. आणि त्याचबरोबर तुमचे ब्रेक्स आणि तुमची कंबर, म्हणजे दारा दा दारा दारा ता 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 आ, हे जे होतं ना त्या कमरेने तुम्ही जे केलं लाजवाब. आणि अशा या गाण्यामध्ये लिफ्ट्स पण होऊ शकतील हे मला आज कळलं. आणि ज्या प्रकारे तुम्ही फिरवलं त्यांना आणि त्या फिरल्या आणि त्या फिरून ज्या त्यांनी फेसिंग देऊन जे कॅमेराला लुक दिलं, आ हा हा. अर्थात ही तुमची कोरिओग्राफी आणि तुमच्या दोघांची मेहनत आणि तुमच्या दोघांचं सादरीकरण, याला मी फक्त एकच शब्द बोलू शकतो. लोक हो, आपले आई वडील, भाऊ बहीण, सगळे सोयरे ही रक्ताची नाती आपल्याला वेळोवेळी साथ देत असतातच. पण रक्ताचं नातं नसतानाही केवळ हृदयाच्या नात्यानं आपले मित्र आपल्याला साथ देत असतात. हे मित्र ढालीसारखे असतात. म्हणजे आपल्या सुखाच्या काळात ते आपल्या पाठीशी असतात आणि आपल्या दुःखाच्या काळात ते आपल्या पुढे असतात. हे मित्र म्हणजे सुखाचा गुणाकार असतो आणि दुःखांचा भागाकार असतो. असंच एक मैत्रीचं नातं जपण्यासाठी सौंदर्यवती टीमची एक जोडगोळी येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सौंदर्यवती राणी, मानसी नाईक आणि कोरिओग्राफर ओमकार शिंदे यांचं.
सनम छूना छूना मुझे छूना छूना देखो ना जाने दो प्यासे होठों की जो कहानी है पास आके तुम्हें सुनानी है ये बातें मैं न कर पाऊंगी पास ना मर जाऊंगी आओ ना पास आओ ना देखो आओ ना पास आओ ना परफॉर्मन्स चालू असताना ओमकार लांबून असं कोण ओरडत होतं? प्राची, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं, कोण ओरडत होतं ओमकार लांबून? हा, कोण म्हणजे तू मला असं विचारायला सांगतोयस? नाही तू सांग, कोण ओरडत होतं? आवाज तिकडनं येत होता त्या दिशेने. हा म्हणजे त्याला लागणार नाही वगैरे असं म्हणून मी काय त्याला लागणार? जरा सांभाळून लांबून. त्याला लागणार नाही का? तुला ऑलरेडी लागलंय. हा नाही, पण अत्यंत सेन्शुअस आणि सिझलिंग परफॉर्मन्स, क्या बात है. मानसी, तुला या ठिकाणी हा प्रश्न विचारावा वाटतो की आयुष्यात अशा कोणत्या व्यक्तीची साथ तुला मिळाली? ते सर्व बसलेले प्रेक्षक, मायबाप, त्यांच्याशिवाय मी कोणीच नाही आहे. मी एवढंच म्हणते की तुम्ही मला आजपर्यंत जशी साथ देत आलात, तुम्ही ह्या पुढेही द्या, कारण मला त्याची अत्यंत गरज आहे. तर तुमचं काय मत आहे? अप्रतिम सादरीकरण. थँक्यू सर. घाम आलाय का? नाही, एवढं सगळं नृत्य सादर केल्यानंतर येणार, पण असा नका टिपू घाम. पोछो ना यूं अरक रुखसारों से, रंगीनी हुस्न को बढ़ने दो. ओहो. पोछो ना यूं अरक रुखसारों से, रंगीनी हुस्न को बढ़ने दो. कहते हैं कि शबनम की बूंदें फूलों को निखारा करते हैं. क्या बात है. तुम्हा दोघांचा परफॉर्मन्स अतिशय देखणा झाला आणि मला एका गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या या सादरीकरणाकरता हे गाणं निवडलं. माझ्या अतिशय आवडीचा संगीतकार, माझा मित्र, अर्थात वयाने मोठा असल्यामुळे पंचमदा असंच मी म्हणायचो. त्यांना कधी एकेरी नावाने मी कधीच त्यांच्याशी बोललो नाही, पण मैत्री खूप छान. आणि अशा प्रकारे काहीतरी वेगळं देणं हे पंचमदांचं नेहमीच आवडतं काम. आणि त्या गाण्यावरती तुमचं हे सादरीकरण अतिशय सुंदर होतं. थँक्यू सर. एक एक बीट तुम्ही जगलात, एक एक मूव्हमेंट तुम्ही जगलात, एक एक जागा तुम्ही जगलात आणि त्यामुळे तुम्ही या गाण्याला जगवलत. वा, थँक्यू. थँक्यू सर. माझ्याकडून तुम्हाला या परफॉर्मन्स करता क्या बात आहे. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की आयुष्यात ह्या टप्प्यावरती तुम्हाला अत्यंत महत्वाची साथ देणारी व्यक्ती कोण आहे? खरं सांगायचं झालं तर असे अनेक आहेत ज्यांनी माझी साथ दिली, ज्यांच्या सानिध्यात मी राहून बरंचसं काही शिकू शकलो. आजही मी शिकतो आहे आणि या सर्वांचा उल्लेख मी माझ्या पुस्तकात केलेला आहे. पण एक नाव मी अवश्य घेऊ इच्छितो आणि तो आज माझ्याबरोबर नाहीये, पण त्यांनी माझी खूप साथ दिली. त्याचं नाव
होबो, माझा जर्मन शेपर्ड. तो आमच्या घरातलाच एक सदस्य झाला, माझा मुलगा झाला. तुम्हाला माहिती आहे पुष्कर, त्याला माझं नावही माहीत नव्हतं. त्याला हेही माहीत नव्हतं की मी चित्रपटातून काम करतो, किंवा इतकी वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे, किंवा मला इतकी लोक ओळखतात, जाणतात, माझं नाव आहे, माझ्याकडे किती पैसा आहे. त्याला काही माहीत नव्हतं. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की मी त्याच्यावर प्रेम करतो, त्यामुळे तो माझ्यावर प्रेम करत होता. मी घरी आल्यानंतर तो मला भेटायला असा धावत यायचा आणि दोन्ही पाय असे माझ्या छातीवर असे ठेवून मला ग्रीट करायचा. त्याला मी खरं प्रेम म्हणतो आणि मी त्याला खूप मिस करतो. आय नो होबो, आय लव्ह यू. पुष्कर, तुम्ही सर्वांना विचारलं की तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे. मला तुम्हाला विचारायचंय हाच प्रश्न, उत्तर द्या. सर, मी उत्तर द्यायला लागलो तर मी खूप इमोशनल होईन, कारण मी आय एम मिसिंग माय मदर लाईक एनिथिंग. तर आईची जागा दुसरं कोणी घेऊ शकत. मला पहिली शाबासकीची थाप माझ्या आईकडनं मिळाली मला आठवते. आणि अर्थात त्यांचा नामोल्लेख केल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. पण अनोळखी माणसं आपल्याला रस्त्यात भेटत असतात, त्यांची बाकी काही अपेक्षा नसते. हात हातात घेऊन वयोवृद्ध माणसं बोलत असतात, लहान मुलं येऊन आपल्याशी बोलत असतात, आणि हे सगळं ते ज्या गोष्टीमुळे करत असतात ती गोष्ट म्हणजे तुमची कला. आणि त्या कलेशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहणं आणि त्या कलेची साथ कधीही न सोडणं, हेच मी या सगळ्या लोकांकडनं शिकत आलेलो आहे. आणि या कलेची साथ माझ्या बरोबर असावी कायम. फार छान उत्तर दिलं तुम्ही. खरंच कलेची साथ जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला एवढं प्रेम मिळूच शकणार नाही. अशीच कला सर्व कलाकारांबरोबर सदैव राहो ही नटराजा चरणी प्रार्थना करतो. तर आता एकमेकींना तोला मोलाची आणि पूरक अशी साथ देण्यासाठी येत आहेत लावण्यवती अप्सरा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रुती मराठे आणि दीप्ती केतकर यांचं. ए श्रुती, आज शाळेचा शेवटचा दिवस. हो, शाळेत खूप मजा केली ना आपण. हो ग. ए चल बाय, उद्या भेटूया. हा, ओके बाय दीप्ती. पण शाळा तर संपली, आता परत कधी भेटणार. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्याचे फुलाची कधी वाढले हे दुरावे. कळे ना जुरे वाग आता, सुनी सुनी सारी का कळे ना. हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. पुन्हा कळे नाशी हरवली
क्या बात आहे श्रुती, दीप्ती, अप्रतिम परफॉर्मन्स. श्रुती, तुला म्हटलं होतं ना 7 दिवसात स्पॉटलेस परफॉर्मन्स, अगदी तसा झालेला आहे. म्हणजे पॉइंट्स व्हाईट ब्युटीच्या गुणांसारखा 7 दिवसात तेजस्वी त्वचा. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. दीप्ती, अशी कोणाची साथ तुला मिळालेली आहे ज्याच्यामुळे तू आज इथपर्यंत पोहोचलीस? खरंच मनापासनं माईबाप प्रेक्षक तुमच्यामुळे मी आज जी आहे ती इथे आहे. सर, मनापासनं खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे की तुमच्यामुळे आज मी इथे आहे. माझी जी कला आहे ती मी तुमच्यासाठी परफॉर्म करते, मग ती अभिनयातनं असो, ती डान्समधनं असो, पण तुमची दात मिळाल्याशिवाय मी इथे कधीच पोहोचू शकले नसते. तर खूप खूप आभार तुमचे, झी मराठीचे आणि सर तुमचे. मला माझ्या 3 मैत्रिणींचं नाव घ्यायला आवडेल. ज्ञानदा, मधुरा आणि अमन. सर, मी त्यांना कॅनडा, डमरू आणि मंडी असं म्हणते. तर या तिघी खूप जवळ आहेत माझ्या, कारण माझ्या करिअरची सुरुवात खूप उशिरा झाली. त्याआधी फिल्म्स केल्या, साऊथमध्ये जाऊन केलं, पण काही असं घडत नव्हतं काही. पण तेव्हा सुद्धा त्यांनी मला तेवढाच सपोर्ट केला. त्यांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स दाखवला की श्रुती, यू डोंट लूज होप. कधी ना कधीतरी तुझ्या कलेची दाद तुला लोक देतील. तू पेशन्स ठेव. आणि ऑफकोर्स आई वडिलांनी, बहीण भावंडांनी ही साथ दिलीच मला, पण मैत्रिणींनी दिली नसती तर मला माहिती नाही मी काय केलं असतं. कारण मैत्रिणी वेगळ्या समजून घेतात, आई वडील वेगळे समजून घेतात. त्यामुळे या तिघींचं नाव घ्यायला मला इथे नक्की आवडेल. क्या बात आहे, वा. आता हा दोस्तीचा परफॉर्मन्स, पाखरांचा परफॉर्मन्स महागुरूंना कसा वाटला ते जाणून घेऊया. सर. श्रुती, दीप्ती आणि तुमच्या गुरूंचं कौतुक. खूप छान कोरिओग्राफी होती, खूप छान थॉट होता आणि तो तुम्ही खूप छान प्रकारे मांडलात आणि तुम्ही तो परफॉर्मही अतिशय सुरेख केलात. तुम्ही दिसलात हा मात्र शाळेतल्या मैत्रिणी दोघी. एक तर या पर्वामुळे तुमचं वजन कमी झालेलं आहे दोघींचं, आणि त्यामुळे तुम्ही अजून जास्त लहान दिसायला लागलात. माहितीये का तुम्हाला? त्याचमुळे बहुतेक तुमच्या गुरूंच्या मनात असं आलं असावं की हे आपण असं काहीतरी करावं म्हणून. ते खूप छानरित्या तुम्ही केलं. शाळेत काय काय केलं? मला असं कळलं की तुम्हाला कॉपी करायची होती तरीही नाही केलीत तुम्ही. तुम्हाला फ्लर्ट करायचं होतं तरीही तुम्ही नाही केलं. श्रुती, तुम्ही तर दोन्ही गोष्टी केल्या असतील ना? सर, माझी तर गर्ल्स स्कूल होती, त्यामुळे फ्लर्ट करणं तर पॉसिबल नव्हतं. कॉपी एकदा केलं असेल. हा परफॉर्मन्स तुमचा मला खूप जास्त आवडला. त्यामुळे शाळेच्या घंटीसारखा आवाज तर नाही, पण एखादा मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 05 आणि पाठवा 57575 वर. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMEPE स्पेस 09 आणि पाठवून द्या 57575 वर. लोक हो, आजच्या भागामध्ये या सर्व अप्सरांनी, त्यांच्या राण्यांनी आणि कोरिओग्राफर्सनी एकमेकांना कशी साथ केली ते आपण पाहिलं. आता आपली भेट होणार आहे उद्या निर्णयाची संध्याकाळ असल्यामुळे उद्याचा भाग खूप महत्वाचा आहे. या पर्वातलं शेवटचं एलिमिनेशन उद्या होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कळणार आहे की पॉइंट्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली पावर्ड बाय एक्सो डिश वॉश बार या तुमच्या आवडत्या शोच्या ग्रँड फिनालेच्या टॉप 5 अप्सरा कोण आहेत. तेव्हा आता आपण उद्या भेटूया, म्हणजेच मंगळवारी रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका पॉइंट्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली पावर्ड बाय एक्सो डिश वॉश बार, फक्त आपल्या झी मराठीवर. चमचमते तारे, भिरभिरते वारे, आकाश सारे अंगावरी उतरे, हृदयाचा ठोका, शरीराचा झोका, पायाचा ठेका.